तुम्ही काकांचा भक्तिपुरुषार्थ ऐकलेली माणसं आहात. काकांच्या दरबारात आहे फारसं काही नाही सांगणार, कारण तुम्ही विद्वान लोकांचं ऐकलेलं आहे. तरी पण मी जाता जाता सहज वाणीने काकांच्या चरित्राला स्पर्श करेल. ज्याच्याकडे एक मंत्री पद आहे त्याला जर भेटायचं असेल तर त्याच्या पियेकडे जावं लागतं. सरळ सरळ मंत्र्याला भेटता येत नाही, नाही तर मग मंत्री मेवना पाहिजे. मंत्री मेवना पाहिजे. मग थोडंसं किंवा जवळीकतेचं असं काहीतरी आगळं वेगळं वैभव असलं तर तो मंत्री आपल्याला भेटेल. खोटं आहे काय? तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, मी गिरगावकर जरी असेल तरी एखाद्या मंत्र्याकडे जायचं असेल तर त्याच्या पियेला सांगावं लागेल, आपली चिठ्ठी द्यावं लागेल. बाबा माननीय साहेबांना सांग बाळू महाराज गिरगावकर आलेले, त्यांना तुम्हाला भेटायचे. मग ते मधात जाऊन सांगेल, मग ते बाहेर येऊन सांगतो की मधात 7-8 लोक बसलेले, ते उठल्याच्या नंतर पुढे 25 येतं, पण साहेबांनी सांगितलं पुढचे 7-8 झाल्यावर तुमची भेट होईल. म्हणजे त्याच्या पियेला भेटल्याशिवाय मंत्र्याची सुद्धा भेट होऊ शकत नाही. सगळे मंत्री, सगळी महाराज, सगळी व्यापार क्षेत्रातले, सगळी शैक्षणिक क्षेत्रातले, सगळे न्याय क्षेत्रातले, तुमचे पण दळीतो आज, सगळे न्याय क्षेत्रातले, कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे हे ज्याच्या हातात येतो पंढरपुरातला मंत्री. त्याही मंत्र्याच्या दर्शनाला जायचं असेल ना तर त्यांच्या दारात एक भक्तराज आहे. त्या भक्तराजाचं नाव आहे गरुड महाराज. कान धरून या. त्या गरुड महाराजांच्या समोर कान धरून नाचल्याशिवाय, आपल्या अंतःकरणातल्या अहंकाराला जाळून टाकल्याशिवाय त्या दारातले भक्तराज विटेवरच्या मालकाला सांगतच नाहीत याला आतमध्ये घ्या. गरुडाची अनुमती लागते. या मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पियेकडे जावं लागते. आणि विश्वाच्या मंत्र्याला जर भेटायचं असेल तर गरुड महाराजाकडे जावं लागते. काय अधिकार असेल गरुडांचा? किती मोठा! गरुड महाराजांचा अधिकार इतका साधा नाही, इतका साधा नाही. महाराज हरी नामानं विश्व ढवळून काढलेल्या तुकोबरायनं सुद्धा गरुडाला विनंती केली, गरुडाचे पायी वेळोवेळा. काय तुकोबराय! किती मोठा अधिकार तुकोबरायचा! त्या गरुडा महाराजांना विनंती करावा. एवढे मोठे गरुड, एवढे मोठे गरुड. त्या गरुडाला माझ्या काकांसाठी गाढव व्हावं लागते. त्या काका किती मोठे असतील विचार करा. माझे गोरोबा काका किती मोठे असतील. गाढव व्हावं लागलं काकांसाठी. नुसतं रघुनंदन महाराज दिसायपुरतं गाढव नाही, दिसायपुरतं गाढव नाही. गरुडाला नाटक करता आलं असेल ना, फक्त गाढव. लोकांना वाटलं पाहिजे मी गाढव आहे, तसं नाही. इथले लोकच लय हुशार होते. इथली एक बाई नवऱ्याला म्हणली, बाई म्या गंजा गाढ हो पाहिले, पण गोरोबा काकाच्या पाहुण्याचं गाढव भुकतच नाही. म्हणजे 13 मधली बाई किती हुशार असेल. महारुद्र बुवा विचार करा, कालिदास बुवा, की तिला गाढवातला सुद्धा दोष कळत होता. घोड्याचे दोष पाहणारे मी फार पाहिले, पण गाढवातला दोष पाहणारी बाई 13 मधीच होती. तिनं सांगितलं की बापा मी लय गाढव पाहिले, पण गोरोबा काकांच्या पाहुण्याचं गाढव भुकतच नाही. पाहुणा कोण होता माहिती? पंढरपुरातला. गरुडाला चिमटा घेतला, भुकना. काय देवा, मी काकांसाठी गाढव झालो, मी भुकणार गाढव होय. जाऊ दी, भुक जाय बाप्पा, जाऊ दी. नाही तर ती बाई तुमची पेपर, तुम्ही बातमी टाकल्यावर ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्याला कळन, बाळ्याला का कळन? ड्रायव्हरनं दाखिलं तर बातमी कळन. आता याच्यात काय कळन? आपला मोबाईल म्हणजे ब्रह्मचारी ओरिजिनल. हा, नुसता पत्रिकेवर टाकल्या पुरता नाही, प्युअर ओरिजिनल ब्रह्मचारी. पण बायकांच्या जिभेवरलं पडलेलं वाक्य जगात कोणताच पेपर नाही इतक्या लवकर बातमी पसरती ती ह्या पेपरात बातमी. भगवंतानं चिमटा घेतला, भुक रे बाबा. मग भुकायला सुरुवात केली.
काय त्यांचा महिमा सांगतोय. पण बाई इतकी हुशार. नवऱ्याने सांगितलं मी झाडा भरायला चाललो तवा गोरोबा काकाच्या पाहुण्यांचं गाढव भुकत होतं. झाडा भरणं कळत असं डबं घेऊन जात होते माणसं. तो जुना काळ होता ना, 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. बाई तुम्ही काही म्हणा, तुम्ही सांगतात म्हणून मी खरं मानते. जाऊ द्या तुमचं वाक्य. आता मालक येत कशाला भुकलं ना ठीक आहे, पण लोळलेलं पाहिलंच नाही. कायच बाई तीरची हुशार असलो, काय दोष कळत होते. आणि त्या तीर मधली तुमच्या इथल्या बाया इतक्या हुशार, तर मिशावाला किती हुशार असेल याचाही विचार करावा लागतो मला. आणि त्यातली त्यात भाऊंच्या पाठातला विद्यार्थी. आणि मला असं वाटतं यायला जे दिलंय ते तुम्हाला कोणालाच दिलं नाही. तुम्ही त्या दिवशी गैरहजर होते. मुमुक्षु पाठशाळेत जे भाऊंनी ज्ञान दिलं ना, मला वाटतं त्या दिवशी ती जी पुडी असेल का ती यायच्या देखताच सोडली होती. आणि नशीब तुमचं चांगलं, तुम्ही गैरहजर होते. विठाला विठाला त्या बाईनं नवऱ्याला सांगितलं मालक मी काय, तुम्ही काही म्हणा, भुकला असेल मी मान्य करते, पण ते लोळतच नाही. विटेवरच्या मालकानं गुरुजी चिमटा घेतला आणि म्हणले गरुडा लोळ ना. ते म्हणले मी काय गाढव आहे का? अरे गाढवांचं समाधान करण्यासाठी लोळ. तुम्ही नका क्या बात म्हणू. हा कोण? गरुड महाराज आहेत. गरुड महाराज आहेत. गरुड महाराज मंत्र्याच्या पियेला जर नुसतं मी असं केलं, ओ साहेबाची भेट करून द्या ना, तर ते मला पुन्हा तर नाही कॅबिनला येऊ द्यायचं. नुसतं इतकं जरी केलं तर लोळणं सोपं आहे. मला जर भेटायचं असेल तर म्हणावं लागेल मी हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर आहे आणि साहेबांना सांगा ना मला कीर्तनाला संध्याकाळी जायचंय आणि काही म्हणा मला भेट घ्यायची. माणसाच्या पियेला मारुद्र बुवा, माणसाच्या पियेला कालिदास बुवा, माणसाच्या पियेला दीपक बुवा, माणसाच्या विश्व ज्याच्या ताब्यात आहे, देखवी ऐकवी एक नारायण. काय ताकद महाराज. या सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्या विश्वाच्या मालकाला कोण भेटू द्यायचे किंवा कोणाची कायमची भेट होऊ द्यायची नाही, हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव गरुड आहे. आणि त्या गरुडानं गुरुजी गाढव व्हावं, तुमच्या माझ्यासारख्याच्या म्हणण्यानुसार भुकावं, तुमच्या माझ्या म्हणण्याच्या इच्छेनुसार लोळावं कांद्यावर. गरुडांनी बुवा श्रुती नावाची पत्रकार आली. जगातली पहिली पत्रकार कोण होती तर श्रुती नावाची पत्रकार. वेदाची कीळ, हो, पुराणाचे वलय, शास्त्राचा मतितार्थ, ती श्रुती नावाची पत्रकार आली. आणि श्रुती नावाच्या पत्रकारांनी गरुडाला विचारलं, गणेश बुवा एक विचारू गरुड महाराज. गरुड महाराजांनी सांगितलं, माय मला थोडा वेळ नाही, भगवंतानं देवाचं आवरायले, आम्हाला एका ठिकाणी जायचंय. श्रुतीचे डोळे भरून आले. गरुड महाराज एक छोटासा प्रश्न आहे, एवढी मोठी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या बापाला तुम्ही पाठीवर फिरवता, त्याला कोणाला भेटू द्यायचं का न भेटू द्यायचं हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही गाढव झालात, भुकलात, लोळलात, हा काय तुमचा काय पुरुषार्थ, आम्ही काय. गरुडाचे डोळे पाण्यानं डबडबले, एकच सांगितलं, ही सगळी सत्ता गोरोबा काकांची आहे. ज्या काकासाठी जगाचा बाप येडा होतोय आणि त्या जगाच्या बापाचं मी वाहन आहे, माझं काय घेऊन बसलीस ती श्रुती, काय घेऊन बसलीस. महाराज विश्वाच्या मालकाचं वाहन ज्याच्यासाठी पागल आहे, विश्वाचा बाप ज्यांच्यासाठी पागल आहे, त्या काकांच्या बाबतीत बोलत असताना मालक पहिल्या कडव्यात म्हणतात महिमा आहे. असतील आपल्याकडे अब्जानं रुपये असतील, खरोपती असतात, पद्मपती असाल, शंखपती असाल, केवढी जरी आपल्याकडे रुपये असतील तर ही सत्ता आपल्या ताब्यात नाही. याच्याकरता आपला महिमा नाही, आपला महिमा नाही, महिमा संतांचा आहे. देहूतल्या मालकांना
पंढरपुरातले मालक घ्यायला आले महाराज, घ्यायला आले. गरुडावर बसून आले. काकांचा सांगितला, देहूतल्या मालकांचा ऐका. घेण्यासाठी आले. तर तुकोबारायला नेण्यासाठी ज्या वेळेला आले त्या असा जोडणारा ऑपरेशन थिएटर मध्ये असल्यावर दिवसात रोजचे 200 पेशंट मरतील. प्रपटले याम ललाटेषु प्रारब्धान भयव्याप्ति जनो विठला ते नंतर आणून टाकायचं रे, आता बस झालं. नंतर विठाला 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 मालक घ्यायला आली तुकोबारायला. आजही काही काही लोक म्हणते तुकोबारायला विमान नेण्यासाठी आलं. सुमळ्या प्रत्यक्ष गरुड घ्यायला आलते. वाचून सांगच आहे. हो, तुकोबारायला विमान नेण्यासाठी आला. असं कसं म्हणतो येड्यावर? गरुड गरुड. मला असं वाटतंय पीताम यतांबरेषु. आंबर म्हणजे वस्त्र आणि पीत म्हणजे पिवळं. पिवळा पीतांबरे देवाच्या अंगावर. भगवान आले. देवानं सांगितलं, गरुडा जी चला तुकोबारायच्या जवळ. गरुड हुशार होते, हुशार होते, हुशार होते. बऱ्याच मोठ्याल्या माणसांसोबत हुशार माणसं असतात म्हणून त्यांचं चांगलं चालतंय. मोठ्या लोकांचं. राजकीय क्षेत्रातल्या एका दर्जेदार माणसांचा विषय एका मोठ्या माणसांकडनं ऐकला की त्यांच्या सानिध्यातला माणूस त्यांच्या स्वतःच्या जीवापेक्षा, त्यांना त्यांच्या काळजीपेक्षा हाच त्यांची जास्त काळजी घेतो, वेळेला गोळी उघडून देतो. म्हणजे मोठ्या लोकांच्या सानिध्यात विचारवंत लोक असतात. पंढरपुरातल्या मालकांच्या सानिध्यात रघुनंदन बुवा विचारवंत गरुड येतं. गरुड खाली नाही उतरले. देवानं सांगितलं, गरुडा मी तुम्हाला म्हणतोय तुकोबारायच्या जवळ उभं राहा तुम्ही. चला चला. नाही प्रभू, आपण ह्या वृक्षाच्या फांदीवरच बसू. आपण जमिनीवर जायचं नाही. कल्पना करा, देवाने विचारलं काय वेड्यासारखं करता गरुडा? नाही म्हणे देवा, तुकोबारायच्या अगोदर माझ्या पाठीवर दुसरेच बसतील आणि तुम्ही कोणाकोणाला ढकलीतान? भगवान म्हणले, गरुडा मी फक्त एकट्या तुकोबारायला घ्यायला आलो. एकट्या तुकोबारायला घ्यायला आलो. ठीक आहे, ठीक आहे प्रभू, मान्य. माझ्या पाठीवर जरी कोणी नाही बसले तर तुमचे पाय सोडतील का? छाव छू सांगणाऱ्या महाराजाला सोडीनत लोक, आहे का नाही? मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये अशा भडव्यांचं वर्चस्व जर तुम्ही निर्माण होऊन देत असाल तर तुमचं पापूत्व आलंय हे समजून घ्या. तुमचं पापूत्व आलंय. या महाराष्ट्र राज्यामध्ये निखळ आम्रते ज्ञानोबाराय तुकोबारायचा पुरुषार्थ भक्तीचा म्हणजे निखळ आम्रते, निखळ आम्रते. आम तरी शेपुड्याचं दूध बुटक्यात घेतलं म्हणजे पप्याला ऊन लागल्यावर कानात टाकायचो, बोकड्याच घालू पप्याच्या. महाराज गोरोबा काकांचा अध्यात्म, ज्ञानोबारायांचा अध्यात्म, तुकोबारायचा अध्यात्म, नाथबाबांचा अध्यात्म, नामदेवरायांचा अध्यात्म, आळंदीतल्या मालकांचं, हे एवढा मोठा पुरुषार्थ सोडून आपण भंगिऱ्यांच्या नादी लागतो. भंगिऱ्यांच्या नादी लागतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का, तो जर भडव्यांच्या पुढे वाकत असेल तर त्याच्या 25 पिढ्याचं पापूत्व आलं समजायचं. वाकायचंच असेल तर त्यानं वारकऱ्यांच्या पुढे वाकायचं, त्यानं कोणाच्याही पुढे वाकायचं नाही.
कोणाच्या? फक्त वारकऱ्यांच्या पुढे वाकायचं. महाराज, वारकरी होण्यासाठी संन्यास घ्यायची गरज नाही. वारकरी होण्यासाठी ब्रह्मचारीच व्हावं लागतं असं नाही. वारकरी होण्यासाठी 100-200 बायकाच करावं लागतात असं नाही. वारकरी होण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घातली, आचरणाचं सूत्र कळालं की ते वारकरी झाला. त्याला वारकरी म्हणायचं, त्याला वारकरी म्हणायचं. आणि वारकरी झाल्याशिवाय ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कळत नाहीत. हे बंगाळे वांगे असतात ना, बंगाळ्या वांग्याचं भरीत होत नाही. बंगाळ्या वांग्याचं मसाला भरलेली भाजी होत नाही. बंगाळ्या वांग्याचं फक्त गरगट होत आहे. तुरीची बंदी डाळ टाकायची आणि बंगाळे वांदे देठा सगळं शिजवायचे आणि मग हाटायचे. गरगट म्हणत होते त्याला, गरगट. आणि गरगट खाणारे लोक राहिले का आता? नाही, बंगाळ्याच्या नादी लागू नका. गोड गोड सात्विक लोकांच्या नादी लागा. याच्यासाठी इतकी गर्दी. माझ्यात देव आहे, मी देव आहे असं म्हणणाऱ्यांसाठी गर्दी. देवा, तुम्ही प्रत्यक्ष जगाचे बापात, तुमच्या अंगावरचा पितांबर शिल्लक ठेवणार नाहीत. किती भावना आहे लोकांची सांगू. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा घोडा, तुकोबारायांच्या पालखी पुढचा घोडा, आळंदीतल्या मालकांच्या पालखी पुढचा घोडा, काकांच्या पालखीचा घोडा, हे घोडे चलत असताना त्यांच्या शेपटीचे आता उपटायची पद्धत असती का? याच्यात फार म्हणजे असं फारच मोठं तत्व आहे का? पण भावना इतकी वेडी की त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी इतीत खड्डे तयार होते रिंगणाच्या जागेवर. देवा देवा, तुमच्या पादुका ज्या आसवावर आहेत का, तुमचं भजन करणाऱ्या ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या ज्या पादुका ज्या आश्वाच्या पाठीवर आहेत का, त्याच्या पायाखालची माती नेण्याची लोकांची अपेक्षा आहे. तुमचे पाय किती पवित्र आहेत देवा. अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद ज्या गंगेत आहे, ती गंगा तुमच्या अंगठ्यापासून जन्माला आली प्रभू. इतके तुमचे पाय पवित्र आहेत, बोट ठेवणार नाहीत लोक. लोकांचा राग नाही, द्वेष नाही, भावना इतकी आहे की तुमच्या पायाला लोंबकळतील, कोणी पितांबराला पकडतील. तेव्हा करायचं कसं, काय करायचं? म्हणून विनंती करतोय प्रभू, मी सांगतोय तितकं करा. मला खाली उतरायची वेळ आणू नका. मी या वृक्षावर बसतो आणि मग तुकोबारायला वरी घ्या. प्रभू हुशार आहे. देवचतुर, देवचतुर. काय त्यांचा महिमा, काय महिमा आहे संतांचा, किती महिमा. तर देवानं सांगितलं, गरुडा, तुकोबाराय जर या वृक्षाहून वरी बुंथ्याहून चढत चढत जर वरी आले तर लोक असं म्हणतील, तुकोबारायला वैकुंठ लय आवडत होता. तुकोबारायला मोक्षामा घरी त्यांना ह्या काही आवडीच्या गोष्टी नाहीत त्यांना. हा, ते तर सरळ म्हणायचे, सुखे घालावे आम्हाशी, गर्भवासीन सुखे घालावे. की ते अशा लालसेपोटी ते या झाडावरून स्वतः चढणार नाही, ते तुकोबाराय. आणि म्हणून गरुडा, जर तुम्ही उंच ठिकाणी बसले तर तुकोबाराय सोडून वर येणार नाही. इतकं लक्षात ठेवा बरं गरुडा, मी तुकोबारायला ओळखतोय. गरुडांना सांगितलं, देवा, अशा फांदीवर बसतो की तिथपर्यंत लोकांचा हात पुरू नये. ठीक आहे महाराज, तुकोबारायला पाहणारी लोक काय गाफील असतील का? तुकोबारायला नेण्यासाठी विटेवरचे मालक आले, कालिदास बुवा, त्यावेळेला देवाला पाहणारी लोक काय फुटक्या नशिबाचे असतील का? आपल्या स्वप्नात नाही देव, आणि देव प्रत्यक्ष त्यांना पाहायला भेटत होता. ते काय इतके सामान्य असतील महाराज? पण तुकोबारायच्या योग्यतेचे नसतील, इतकं लक्षात ठेवा. त्याच्या हाताला धरून वरी जाण्याच्या योग्यतेचे नसतील, अधिकारी आहेत. तो तुकोबारायच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. गरुडानं सांगितलं, हे अधिकारी आहेत, पण तुम्ही ज्यांना घ्यायला आलात त्यांचे इतके अधिकारी नाहीत. मी अशा फांदीवर बसतो की तुमचा हात आणि तुकोबारायचा हात एकात एक मिळावा आणि तुकोबारायच्या हाताला धरून तुम्ही वरे घ्या. पण असे काही लोक होते रघुनंदन महाराज की त्या फांदीवर बसल्याच्या नंतर बाकीच्यांचे हात सुद्धा देवाच्या हाताला येत होते. बाकीच्यांचे हात सुद्धा देवाच्या हाताला येत होते. देवा आम्हाला नेऊ नको, पण दे ना हातात हात. हातात हात द्यायचा तर खूपच नाद लोकायला. खरं तर ती आपली संस्कृती नाही, आपली सगळ्यात मोठी संस्कृती आहे. कोणी बी हात छातीवर ठेवणे, ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. हातात हात देणे हे पाश्चिमात्य संस्कृती आहे.
आपल्या देशाची संस्कृती आहे नमस्कार करणे किंवा आलिंगन देणे, ही आपल्या देशाची संस्कृती. बाकीचे पाश्चिमात्य कशाला घरच्याचं इटन शेजाऱ्याचा भांगनीट बाकीचं इचकायचं कशाला, आपल्याला काय घेणे, आपल्याला फुकट कळण शेली वळवळ कशाला दुसऱ्याचं इचकायचं. आणि मग ही बाकीचे लोक सुद्धा तुम्ही हात जोडल्याच्या नंतर वर येतील. देवा माफ करा, कोणाचाही हात तुमच्या हाताला लागणार नाही अशा फांदीवर बसतो. ठीक आहे म्हणले बसा. त्या फांदीवर बसले, गरुडाच्या पाठीवर प्रभू आहे आणि तुकोबारायाकडे हात केलाय. पण तुकोबारायाला हात सोडण्याच्या नंतर रघुनंदन महाराज तुकोबारायाने पंजे उचलले. उचलायला तयार नाही. हा ते का तुम्ही आम्ही आहेत का, ते तुकोबाराय होते. भगवंताचे डोळे भरून आले, मी तुम्हाला घेण्यासाठी आलोय, द्या ना हातात हात. त्यावेळेला टाचा उचलल्या, त्यावेळेला टाचा उचलल्या. देव नेण्यासाठी आलाय, या ना तुकोबाराय, या या. महाराज टाचा उचलू नये, हाताचं अंतर एवढं राहिले. टाचा उचलू नये, हाताचं अंतर एवढं राहिलं. त्यावेळेला देवानं सांगितलं तुकोबाराय या या. गरुडाला कड पाहिलं, ते गरुडाचे डोळे भरून आले. तुकोबारायला सांगितलं माफ करा, मी जमिनीवर पण येऊ शकतो, पण बाकीच्यांचा उपद्रव होईल, जगिन्य होईल. हे कोणी टाळायचं, कोणी नाकारायचं, हे एवढा रोष कोण स्वीकारायचा. काय करू गरुडा, बघा तुमच्या शक्तीनं. महाराज ते तुकोबाराय होते, दक्षिणेच्या राजाला आवाज दिला, यमराज जी. तेव्हा नुसता जी शब्द नाही वकील साहेब, काळ गुलाम सलाम करी. मुजरा केलाय तुकोबारायला, मुजरा केलाय, मुजरा केलाय, मुजरा केलाय. सलाम हा शब्द का वापरला असेल बरं? कारण राजे महाराजांना मुजराच करायचे, मुजराच करायचे, मुजराच. चला त्याची 2-4 कारण आहेत, पुन्हा पाहू. मुजरा केला काळा. जी मालक काय, काही नाही, तुला इथं वाकावं लागतंय, इथं वाकावं लागतं. महाराज यमानं मनात आणलं असतं तर तुकोबारायला उचलून घेत नव्हता का? पण तुकोबा यमाच्या हातात बसायची ताकद आहे. जगा काळ खाए आम्ही माता पिलाता, आम्ही माता पिलाता, माता पिलाता. मुजरा केला काळाने. काय काम करू, काही नाही, तुला इथं वाकावं लागते. मी शाळेत असताना गृहपाठ जर नाही लिहिला तर कुरघोडी करायला लावायची. त्याच्यानंतर शिक्षकांनी त्रास देणं बंद केला, कारण माई नाजूक झाल्या. हो, आणि पोरायचे बाप गुलाबाची फुलं झाले. मग त्याची लेकर कोणाशी फुलं झाले, देव झाली. ते लेकराला मारलं की अंगात येऊ लागलं पोराच्या माईच्या आणि पोराच्या बापाच्या. तेव्हापासून ती शिक्षाच बंद झाली, छड्या मारणं हे ते कुरघोडी. महाराज यमाची कुरघोडी झाली. आणि आपल्या पाठीवर जर वजन घ्यायचं असेल तर नुसतं असं वागता येत नाही महाराज. चतुयाम पदे शुभयो दक्षिणाधिपतयाम पदाद्विनाम पारणिम द्वैपदायाम नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यान लिहिले का? यमाला 2 पाय आणि हाताचाही टेकू घेतला.
पारणीर द्वंपदा, हा पारणी म्हणजे हात टेकलेत खाली, पाठीवर उभा राहिले. राहा प्रभू पाठीवर उभा, तुकोबाराय राहा पाठीवर उभा. ज्या दिवशी तुकोबाराय पाठीवर उभं राहिले त्या दिवशी यमाचा अहंकार तुडून गेला सगळा, संपूर्ण अहंकार संपला. आणि यम मुद्दाम रघुनंदन बुवा थोडासा खाली वाकला. तुकोबारायचा हात देवाच्या हातापर्यंत जात होता, पण मुद्दाम 2-4 इंच खाली वाकला. आणि तुकोबारायने यमाकडे पाहिलं, काय काहीच नाही, दुसरा पाऊल इथं टाका. आणि तिथे पाऊल टेकून महाराज 2 पायऱ्या आहेत यमाच्या, 2 पायऱ्या आहेत, 2. एका महाराजाचं दर्शन घेतलं एका येडपाटानं, पण महाराज अधिकारी होता बरं मारुती बुवा, हे असू दे पांचट, पण महाराज अधिकारी होता. आणि अधिकारी महाराज हा पुण्यानं भेटत असतो. हो, आपण महाराजाच्या जत्रात येतो, आपण महाराजाच्या बाजारात येत, पण आपला उद्धार करणारा भेटेल ना आपल्याला. तसा साधू दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे तो साधू. आणि त्या साधूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मला स्वर्ग पाहिजे, सोडीत न पाय. महाराजाला असा राग आला, मानकुड धरलं आणि वरून फेकलं, जा स्वर्गात. तिथं गेल्याच्या नंतर एक जण काठी घेऊन उभाच, स्वर्गात येऊ देत नाही. ते म्हणले का, मला कोणी पाठवलं माहिती आहे का तुम्हाला? लक्षात घेतो, ज्याचं दर्शन घेतलं त्यांचा अधिकारच इतका मोठा आहे, म्हणून तुला फेकल्यावर तू इथपर्यंत आलास, नाही तर तू सकाळी पाणी नेत नाहीस, मला माहिती आहे. कोण म्हणू लागलं? मी नाही. कोण म्हणलं? वैकुंठाच्या दारातला माणूस म्हणला, तू सकाळी पाणी नेत नाहीस हे मला माहिती आहे, पण तुला अशा महाराजानं फेकलंय म्हणून तू इथपर्यंत आलास. मग मध्ये काय येऊ देत नाहीत. इथं मध्ये जाण्यासाठी या डोक्यावर पाय द्यावा लागतोय. तिथं यमाचं डोकं आहे महाराज, तिथं यमाचं शिर आहे. तिथं नुसता यम नाही, तिथं यम धर्म आहे. तिथं यम धर्म आहे. आणि याच्यावर तू हा पाय द्यायची ताकद आहे का? ते म्हणला आपली नाही ताकद. महाराज इथपर्यंत आलो, पण या डोक्यावर पाय द्यायची माझी ताकद नाही, आणि मला वैकुंठ, मला स्वर्ग पाहायला भेटत नाही. महाराज म्हणले जाऊ दे, दुसरा स्वर्ग, दुसरी सृष्टी निर्माण केली. एकाची शाटी तपिन्नली, हा एके सृष्टीवरी सृष्टी केली. काय ताकद महाराज, तिथं पाय. पण तो यम धर्म तुम्हा आम्हाला मारतोय, झोडतोय, निष्ठुरतीव नाही. यमाचा बॉस यम धर्म, आणि यम धर्माचा बॉस धर्मराज. पांडवांचे भाऊ नाही, ते धर्मराज वेगळे, यम धर्म वेगळा आणि यम वेगळा. हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जसे पद असतात का, तसे बुरी स्टेप बाय स्टेप पद असतील, पायऱ्या पायऱ्या असतील का नाही तिथं. पण यम धर्म खाली. आणि यम धर्मानं सांगितलं, मी याच्याकरता वाकलोय, मला माफ करा. पाठीवर पाय दिल्याच्या नंतर सगळा अहंकार गेला, पण जरशी ही कटकट करायली. कधी कधी कोणाला बघून अशी झटके हानतीच, अशी झटके हानतीच. त्याच्याकरता तुमचा इथेही पाय ठेवा. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय देऊन तुकोबारायने विश्वाच्या मालकाचा हात पकडला. काय ताकद असेल हो. ते का स्टूल घेतलाय, का खुर्ची घेतली, का शिडी घेतली, का काय, यम धर्माच्या डोक्यावर पाय. आणि मग जगाच्या बापाच्या हातात हात जातोय महाराज. तो हात किती पवित्र असेल कल्पना करा. तो हात तुकोबारायचा हा पुरुषार्थ माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काळजाचा महिमा वर्णवाला, काळजाचा महिमा वर्णवाला, हे काळजाचा महिमा वर्णवाला. देवाला नैवेद्य दाखवतात माणसं. देवानं टप्पू 7-8 भाकरी खाल्ल्या पाहिजे, एक तर नैवेद्य दाखवायचं नाही. विठ्ठला असं कशाचा बी विक्षेप नाही. मारुतीरायनं सांगितलं, त्याला न आवडेल असा जर विक्षेप झाला, संकट आलं, विघ्न आलं, तर तो थांबणार नाही. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. पतिव्रतेच्या घरी विघ्न यायची काय ताकद आहे. याच्यातल्या 4 भुंग्याला सांगितलं, पलंग तू कर.
भुंग्याला टोकरायचा नाद असतो. पण भुंग्याच्या 14 जाती सांगितल्या. लाकडं टोकरणारे, फुलाचा मकरंद खाणारे भुंगे आणि गोळे करणारे भुंगे वेगळे. बरं हे गोळे करणार भुंगे लय वेगळे असतात. लगेच मोठ्या ढेगलाचे गोळे करून मुंडक्यावर घेऊन लोटीत नेतो 1-1 किलोमीटर. हो, असे काही काही भुंगे, येडपट भुंगे. तुम्हाला हेच जास्त भेटत येत. विठाला महाराज मकरंद सेवन करणारी भुंगी. फुलावर किती प्रेम असतं दादा पाटील त्या भुंग्याचं. हतकरी गुरुजी महाराज फुलावर इतकं प्रेम करतो तो भुंगा. चांगल्या प्रतीच्या 1 लाख रुपयाच्या कवाडाचा भुगा करायची ताकद आहे त्याच्यात. 1 लाख रुपयाची चौकटन कवाड तात्या फुगा करते कोरडे बुवा फुगा. पण मेलं तरी हरकत नाही, पण कमळाच्या फुलाच्या पाकळ्या तोडीत नाही. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयासी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. विचित्र म्हणजे भुंगा, पात्र म्हणजे कमळाचं फुल. त्या कमळाच्या फुलावरचा मकरंद खाण्यासाठी जेवण्यासाठी भुंगा बसला. सूर्य मावळल्याबरोबर कमळ मिटलं. मधी मधी गुदमरून मेलं, पण फुलाच्या पाकळ्या नाही टोकारल्या. इतकी इमानदारी भुंगा फुलावर. पण ते भुंगे फुलाचा मकरंद खाणारे असतील, गोळे करणारे नसतील. लाक काष्टाचा गुमान, हा मोजीत नाही लाकडाला, पीठ करतय पीठ. पण फुलाच्या पाकळ्या येशी असली भुंगी. चुरा केला नुसता. बदाम माहिती ना तुम्हाला? बदाम बदाम मी लोकांच्या इथं पाहिले. मी शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस आहे. पण या कीर्तनाच्या निमित्तानं मोठमोठ्या लोकांकडे जायला भेटतं तर कधी मध्ये ते दाखीत येतं. यायच्या इथं दुकानं असल्यामुळं ते ठुतेत कधी मध्ये. हो, तर आपल्याला वाटतं खावा आणि उगच सकाळी जास्त बऱ्या तांब्या घेऊन जायचं काम पडतं. हो, कारण काही काही गोष्टी पचण्यावर खाल्ल्या पाहिजे. उगच कोणी देते म्हणून आगाव नाही करायचं. हो ना, ज्यानं लग्न केलं नाही त्याला 15 लुगडे दिले, कशाला घेतो? तो लग्नच नाही मग कशाला लुगडे घेतो? दिसत नाही त्याला 20,000चा चष्मा. दिसतच नाही तुला, चष्मा काय करायचा? काही काही गोष्टी आकारात घेतल्या पाहिजे. एकानं हत्ती द्याला, घरीत तांदूळ नाही तर हत्ती कशानं जगितो? देणार देईन, पण आपल्याला पचलं पाहिजे. एक जणानं गावरान तूप दिलं, वरण लागन न खाला, भाकरन चपाती लागन न खाला. बैंगनाच्या भरताव तूप खाल्लं, काही बैंगण यायला अकलत नाही हो. कशावर तूप खावा? म्हणजे कोणी दिलं म्हणजे काही घेत असतात का? मूर्खपणा आहे तो. बदाम तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि 4 दिवसाला बदाम धरा, मधात काहीच राहत नाही दादा पाटील, नुसतं टरकल. काय मुंगीची तोंड असेल महाराज, तितकं टरकलत होती, तितकंच. खारीक बंदी खाती आणि वरचा लगदा ती टरकलत होती. काय मुंगीची ते तिच्या तोंडात. तसे ते टरकल केले भुंग्यानं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आल्याबरोबर महाराज एका पतिव्रतेच्या दारात जगाचा बाप आलाय, मान खाली घातली. सीतेच्या व्यतिरिक्त जगातल्या सर्व स्त्रिया माई येतात. पण नियत काय म्हणील, आपले पूर्वज काय म्हणतील, एका परस्त्रीच्या पलंगावर बसल्याच्या नंतर सूर्यवंशातले वरी गेलेले राजे काय म्हणतील, याच्या अस्मितेने विटेवरच्या मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हवालदिर झाले. खाली मान केली आणि पतिव्रतेच्या पायाकडे पाहत जगाचा बाप चाललाय. पतिव्रतेच्या पायाकडे पाहत, चंद्रसेनेच्या पायाकडे पाहत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र चाललेत. महाराज रामचंद्रांचा पुरुषार्थ फार वेगळा होता, फार वेगळा होता. रावण मारल्याच्या नंतर मंदोदरी दर्शना करता गेलत्या. मंदोदरी आईसाहेब दर्शना करता गेलत्या. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र समुद्राच्या तीरावर बसलेले होते. आता चला रावणाचा अंत्यविधी झाल्यावर विभीषणाला राज्याभिषेक करायचा ना, आपल्याला निघून जायचंय अशा अस्मितेनं गालाला कानाला हात लावून बसले होते. चिंता होती रावण मेलाच कसा. दर्शना करता मंदोदरी आईसाहेब गेल्या. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं तोंड पुढे, पाठीमागं सूर्य, मंदोदरी आईसाहेब पाठीमागे येता आणि मंदोदरी आईसाहेबांची सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला पडली. सावली एका स्त्रीची, पदर घेतलेल्या स्त्रीची सावली. कारण मंदोदरी जे लुगडं नेसत होती का त्याला दुकानातच पदर होता. मंदोदरीला जी साडी होती का तिला कैलास भाऊ दुकानात पदर होता. मुरबेता त्या दुकानात पदर होता. नका का डोकं झाकीनेत, पण पाठ झाकून घेत जा. तुम्हाला चपला सगट प्रणाम करतो, चपला सगट. माझ्या माईंनो,
हा देश तुमच्या ताब्यात आहे. माणसं म्हणतील गोळ्या संपल्या काय गिरगावकरांच्या, बायकाच्या ताब्यात कसा देव? या देशातला केवढा जरी मंत्री असेल दादा पाटील, पण ते कोणाच्या पोटी जन्माला आलाय? या स्त्रीच्या. आज इथं कितीतरी लोक असतील गिरगावच्या बाळ्याला इकत घेऊन आवताला झुपणारे, तरी पण तुम्ही माझ्या पुढे बसलात. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो? माझे रयतेचे राजा छत्रपती शिवराय कोणाच्या पोटी जन्माला आले? धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप कोणाच्या पोटी जन्माला आले? इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात, फार मोठ्या आहात तुम्ही. एक सांगू का तुम्हाला? काल 14 एप्रिल झाली. या देशाच्या घटनेच्या नियुक्तीकरता 10 लोकांची नियुक्ती होती. पण या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा या भारत देशातल्या एका स्त्रीनं 9 महिने पोटात सांभाळलंय. एक सांगू माझ्या माईंनो, एक सांगू, तुम्ही दिव्यश्री रमाबाईचा फोटो जुना पहा, जुना, आताच्या लोकांनी तयार केलेला पाहू नका, जुना पहा. गळ्यात एक फक्त काळ्या पोतीचा दोरा, हो, एक काळ्या पोतीचा दोरा. आणि माझ्या लहानपणी राशनवर लुगडे भेटतात का, कोपनवर, असलं लुगडे घातलेल्या रमाबाई. पण माझ्या माईंनो, त्या सात्विक बाईनं आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सुखदुःखात संसार केला, सुखदुःखात संसार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मिळाली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासू आहेत, त्याबद्दल मी वाईट कमी म्हणणार नाही, पण अभ्यासाला झालर देण्याची ताकद कोणात असेल तर रमाबाई नावाच्या त्यांच्या धर्मपत्नीत आहे. माणसाला जर मोठं व्हायचं असेल, कुठलंही क्षेत्र असू द्या भाऊ, राजकारण असू द्या, व्यापार असू द्या, संसार असू द्या, शेती असू द्या, पत्नी जीवनात चांगली भेटली की त्या माणसाला उभारी येत असती. नाही तर तुम्ही दुनियाचा प्रयत्न करून तिनं मांजरावानी थुत्तर केलं की गपचिक बसतो माणूस. करकसे संगती दुःख उदंड फजिती. काय दुःख आहे महाराज. ही कर्तव्यनिष्ठ माऊली होती म्हणून त्यांची उंच भरारी झाली. पुन्हा एक मुद्दा सांगतो. पैठणच्या मालकाकडे 36 वर्ष जगाचा बाप कुपडे धावला होता, पाणी भरायला होता. मग एक जण म्हणला नाथांचा पुरुषार्थ का गिरिजा काकींचा पुरुषार्थ? जितका पुरुषार्थ नाथांचा भक्तींचा होता तितकाच गिरिजा काकींचा पुरुषार्थ होता, म्हणून जगाचा बाप लुगडे धुवाला होता. विठाला विठाला. या देशाची स्त्री, डोकं भरून पदर घेतलेली स्त्री, इथपर्यंत आलतो ना. नका का डोकं भरून पदर घेईनत, निदान पाठ तरी झाकी जा. पाठ उघडी पाहू द्यायची नाही आपल्या देशातल्या पुरुषाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. चला सांगेल पण वेळा अपुरा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले होते. लगेच कंबर वाकली, मान वाकली आणि त्या सावलीला नमस्कार केला. कोणाची सावली होती माहिती आहे का? परस्त्रीची. मंदोदरीनं पाठीमागून मातोश्रीने नमस्कार केला. बांगड्या वाजल्या मागं पाहिलं. माय जी काय काम होतं? नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात, नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. बाईला सती जायचं होतात करे गुरुजी. काय काम होतं? जे काम होतं ते काम झालं. काय काम होतं? काही नाही, मला एकच बघायचं होतं.
माझे मालक अजिंक्य आहेत. या पृथ्वी तलावर माझ्या पतीला मारण्याची लायकी किंवा अधिकार कोणातच नव्हता आणि तुम्ही मारले कसं? मला आज कळालं तुम्ही कसं काय मारले. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले काय कळालं मला? तर बोलली नाहीस काय नाही. एकाच गोष्टीत कळालं. कसं? माझ्या मालकाला सुंदर स्त्री दिसली की लग्न करा वाटत होतं. हे शिल्लक माझ्या मालकाकडे होतं आणि तुम्ही परस्त्रीची सावली पाहिल्यावर नमस्कार करता हे तुमच्याकडे जास्त होतं आणि म्हणून तुमच्या हातानं माझे पती गेले. मग आदर्श संपन्न राजा आणि अशा राजाला तशी वासनेनं कशी ती बाई बोलील? आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तरी त्या पलंगावर कसे जातील? महाराज पतिव्रतेच्या पलंगावर बसण्याची आपली सोप्या भाषेत सांगू का लायकी नाही असे समजणारे प्रभू होते. पतिव्रतेच्या पलंगावर नकोय 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 आपण नाही बसायचं नाही बसायचं नकोय नकोय. लायकी शब्द वापरायला नव्हता पाहिजे तरी पण तुम्हाला कळण्यासाठी वापरला. कारण त्यांचा आदर्श आपण घ्यावा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा आदर्श आपण घ्यावा. महाराज पतिव्रतेच्या पायाकडे बघत मनामध्ये विचाराचे काटे खराटे नाना प्रकारचे सराटे अंतकरणात बोचत होते. मला पूर्वज काय म्हणतील हिच्या पलंगावर बसल्याच्या नंतर. आणि मारुतीरायाकडे एकदा बघितलं. हनुमंता कसं करायचं? काही नाही करा तुम्हाला जे ठरलंय ते करा. आणि पाय उचलला दादा पाटील पाय आणि पलंगाला अंगठा लावल्याबरोबर कड 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 पलंग प्रारब्ध क्रिया माणसा मोळडा पलंग येतो माय. चाललात प्रभू? हो. मागं नाही फिरून पाहिलं. समोर तोंड नाही पाठीमागून चंद्रसेना आहे आणि समोर बघून डोळे झाकून एक वाक्य वापरलं. पुढच्या अवतारात तुझ्यासोबत लग्न करीन. ही सत्यभामा ही सत्यभामा. ठीक आहे प्रभू या 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 या. महाराज कानकोंडे झाले मारुतीराय. कानकोंडे झाले मारुतीराय. दोन गोष्टी ऐका प्रारब्धाच्या. मारुतीरायच्या डोळ्याला टचटच पाणी आले. माझ्या मालकाला जिवंत ठेवण्यासाठी एका पतिव्रतेच्या कपाळावर कुंकू आपण पुसलंय. याचं दुःख मारुतीरायला झालं. मान खाली घातली. येतो माय. बाईनं सांगितलं बेटा नाही जाऊ देणार तुला मी. थोडं सूड घेतलास माझा. तो माझ्यासोबत कपट केलंस हनुमंता. महाराज ज्या शेपटीनं द्रोणागिरी उचलला ती शेपूट किती शक्तिशाली असेल. ज्या शेपटीनं लक्षावधी राक्षस बांधून समुद्रात टाकले ती शेपूट किती शक्तिशाली असेल. पण ती शेपूट पतिव्रतेनं धरल्याबरोबरच तुटून गेली. जा रामेश्वरला पहा. रामेश्वरला सर्वत्र मारुतीरायाला शेपटी आहे पण तिथं मारुतीरायाला शेपटी नाही. मग आमचे सांगणारे सांगते मारुतीरायाच्या व्यतिरिक्त शिवलिंग स्थापन केलं आणि मारुतीराय शिवलिंग आणण्यासाठी गेले. तोपर्यंत इकडे प्राण प्रतिष्ठा झाली. मारुतीरायाला राग आला आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणले प्रभू मी आणलेल्या शिवलिंगाचा अपमान होईल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं तुमचं स्थापन करा. या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मधल्या रामेश्वराचं दर्शन पावणार नाही. आज चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावन होत नाही. तसं मारुतीराय तुम्ही आणलेल्या भगवान शिवजींच्या लिंगाचं दर्शन झाल्याशिवाय रामेश्वराचं दर्शन झालं असा पुरुषार्थ होणार नाही. पण मारुतीरायाला सांग. मारुतीराय म्हणाले मला हे आवडत नाही. मग एक काम करा ते शिवलिंग बाहेर आणा आणि हे टाका. मारुतीरायानं लगेच शेपटीचा आढा टाकला आणि शेपूट तुटली. वाचून सांग जाय सोमळ्या. मारुतीराय कोणाचे अवतार? मूर्तिमंत शंकरू. आणि शिवलिंग कोण? शंकर. आणि मारुतीराय कोण? तुम्ही तुमचं धोतर फाडून फिरतान का? नाही दोघायला म्हणायलो ना असं कसं बरं. गुरुजी तुम्ही तुमचं शर्ट फाडून फिरतान का? दादा तू फिरशील का? नाही. मी फिरन का? मग शंकर शंकराची शेपटी कशी तोडतील? सांगता नाही हिशाबात. मला असं सांगा महाराज लाखो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.
आम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकतो, देवाच्या नाहीत टाकू शकतो. इतकी लाज सांभाळायला पाहिजे. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, वाचुनी पुराण सांगावे पुराण. काय त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा भाव होता बरं का. आणि लागली लाईन आली बरं का, आणि कूलर चालू झालं, वहीचं पान पलटलं. काय बिभीषण होता बरं का. अरे जालना सोडून दिलं, संभाजीनगरला एसटी गेली रे. अरे तिथे लग्न होतं रे, 4-5 लोक तिथं उतरणार होते रे. आता हे वापस जाऊस तर पतरवाळ्या पण उडून जात्यात रे सुंबळ्या. तो जालन्यात एसटी थांबवायला पाहिजे होती. नालाय का. विठाला विठाला. महाराज होत काय नाही बरं का, दुःख मानू नका. याचं होत काय नाही, वक्त्याचे संसार पेटत तितकं लक्षात ठेवा. भजन करणे अमंगळवाणी तुम्हाला नरक. वक्त्यानं न वाचता बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, कथाकार या लोकांनी शास्त्रामध्ये प्रमाण नसताना बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आधार वाचोनी काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी आधारा वाचोनी. आपला संप्रदाय बिनबुडाचा नाही महाराज. आपला संप्रदाय टोकदार आहे. ते टोक विधात्याच्या हातात येत नाही भाऊ. इतका टोकदार संप्रदाय. विठाला विठाला. शेपटी तुटण्याचं कारण सांगू. पतिव्रतेचा शाप आहे रे हनुमंता. या शेपटीनं माझं कुंकू पुसलंय. कशाहून माय? कारण शेपटीनंच भुंगे मारले होते. आणि हल्ली चुका धरायला लय सोपं आहे हो. पूर्वी कसं होतं तुमच्या लहानपणी, कोर्टामध्ये साक्षीदार पुरावे हे जमा करायला 400 पानं लागत होते. आता गिरगावकरांनी एखादी चूक केली की हे पहा मोबाईल मध्ये, हे छन बाळ्या, हे छन पा, याच्या थुत्रीत कशी बुटाड हाणलीत पा. हेच लय कीर्तनात बचबच करीत होता बघा, लाल होस तर हाणलाय. गरज आहे का जेजला पुरावा विचारायची. काळ इतका विचित्र आलाय. बाई इतकी हुशार होती दादा पाटील, तिनं भुंग्यातले, त्या शेपटीतल्या भुंग्याचे पंख दाखिले. या भ्रमराची या पंखा, तुझी या पुच्छाग्र भागा, तुझी या पुच्छाग्र भागा, या भ्रमराची या पंखा. पिच्छ शब्द वापरलाय. पिच्छ संस्कृत शब्द आहे पिच्छ. अरे तुझ्या शेपटीच्या गोंड्यामध्ये भुंग्याचे पंख सापडले, तू मारलंस. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस 1, आणि विश्वाचा बाप इथं येऊ द्यायला नाहीस 2. शेपटीच राहणार नाही. काय प्रारब्ध आहे महाराज. तुटली शेपटी. आता पलंग अंगठ्यानं मोरडा कोणी? पंढरपुरातल्या मालकान. त्याची ताकद सांग. जवळ आले सांगितलं, देवा काय तू
सरळ येऊन सांगितलं असतं तर मी त्याला राजा केला असतं, आयुष्यभर तुझ्या नावाचा झेंडा धरला असता, पण मला मारलंस रे. आमच्या दोघांची ताटातूट केलीस, आमच्या रथाचं एक चाक मोडं, संसार रूपी रथाचं चाक एक मोडच. लक्षात ठेव देवा, मी सोडणार नाही तुला. महाराज हे मागचं प्रारब्ध, तोच वाली जरा नावाचा पारधी झाला. तोच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि त्याच्या हातात बाण होता. आता तो बाण कशाचा सांगत सुटलं तर मग आपले 9 वाजतील याच्यातच. आणि तो पारधी होऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पुढच्या अवतारातले द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका सुंदर अशा झाडाखाली बसलेले आहेत. एक पाय दुसऱ्या पायावर टेकला. देवाचे पाय कसे असतील, हरणाच्या डोळ्यासारखा अंगठा असा लुकलुक करत होता आणि संदिशी बाण हाणला. त्या दिवशी द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला आणि मालकाने आपली यात्रा संपवली. पण अंगठ्यालाच का इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता. 5-50 अंगात बाण मारायला पाहिजे होते, अंगठ्यातच का? कारण या अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली होतीस. याच अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली. याची परतफेड तुला देवा करावं लागेल. भिल्ले विंधिले शारंगधरा, कुठं कुठं फक्त अंगठ्याला बाण. मारुतीरासारखी शेपटी चुकू शकते, प्रारब्ध. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला पुढच्या अवतारात द्वारकाधीश कृष्ण परमात्मा जगातला 2 नंबरचा राजा. मी 3 लोकांच्या व्यतिरिक्त राजा कोणाला म्हणतच नाही, मेलो तरी म्हणणार नाही. 3च राजे, चक्रवेन, श्रीकृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. 3च राजे, 3च राजे, 3च राजे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे आहेत पण स्वतंत्र नाहीत. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन, स्वतंत्र नाहीत. वाल्मिकानं सांगावं तसं राजकारण केलं, मनान नाही. मनानच प्रजेचं राज्य करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे, समाजाला लेकरा इतकं प्रेम देणारे जगात राजे कोण झाले तर 3च. चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातले, त्याच्यानंतर कृष्ण मुंदे जगद्गुरु आणि रयतेचे राजा छत्रपती शिवराय. हे 3 राजे झाले. मग या देशातल्या 2 नंबरच्या राजाच्या अंगठ्याला बाण लागून त्याला ये लोकातली यात्रा संपावं लागते, निज धामाला जावं लागतंय. हे त्याचं मागच्या जन्मातलं कर्म आहे. असं काही बोललं की वैकुंठवाशी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट आहे. पण आता तुम्ही म्हणण्यासाठी कीर्तनकार बी धोरणात लागन न हो. तेव नदीच्या कडीनं, मग आता तुम्ही कोरक पाळताना अडचणीनं हो. तेव जर रस्त्यानं चालला तर हे प्रमाण म्हणते ना. त्यानंच सुरू केलंय ढगाला लागलं, तुम्ही कुठं गाथा. खर तर लग्न लवकर आटपून निघण्यासाठी वरमाई व्यवस्थित पाहिजे. हो, आणि वरमाई चहाच्या घोटाला आणि कुखाच्या बोटाला नाहीच म्हणीन. हो, दुपारचं लग्न 4:30ला लागलं. जात्या लग्नाशी वरमाय रिकामी जागा, इथं नाही म्हणणार कीर्तनात. काय होतं घरी गेल्यावर कळन तुम्हाला. म्हणून या परंपरेतली कीर्तनकार म्हणजे वरमाई आहे, त्यानं जरा शिस्तीत अभंगावर बोललं पाहिजे. विठाला लोक खुश होण्यासाठी कीर्तन करायचं असेल तर मग तू कंबर बांधायचं सोडून दे, घुंगर बांधायचं शिक.
अजून खुश होतील. काही काही ना 150 एकर इकल्या घोंगरामुळं. तू यासाठी हाय नाही त्या इकत्यान. कीर्तन ही परंपरा मनाचं भंजन होणारी आहे, मनोरंजन नाही, मनाचं भंजन. एक सांगू माझ्या माईंनो, उद्या सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर या वडखा गावातल्या एकाच बाईनं, फक्त एकाच, दुसरीला विनंती करणार नाही, नवऱ्याचं दर्शन घेत जा. गिरगावच्या बाळ्याची फुटकी नाव तरंगल. तुमच्या वडखा गावातल्या एकाच पोरानं, एकाच, जास्त लोकांना त्रास, एकाच मुलानं एवढ्या सप्त्यात उद्यापासून आंघोळ झाले की मारुतीच्या दर्शनाला नाही गेला तरी चालेल, पण माईच्या आणि बापाच्या पाया पड जाय. झाला सप्ताह सफर. इथं बसलेल्या एकाच सुनानं सासू सासऱ्याची चट संपत्ती हिसकून घी चोट्टे. सगळी हिसकून घी, सगळी हिसकून घी. तुला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, चट हिसकून घी. पण 2 टायमाला सासू सासऱ्याला गरम भाकरी दी. तो या चपला सगळं पाया पडतो. झाला सप्ताह सुपर. चौथी गोष्ट एकच आहे का, या गावातल्या एकाच पोरानं माळ घाला. ज्याला पहिली नाही त्याला तात्या, त्यानं माळ घाला. आणि 5वी गोष्ट, दात पडल्यावर चावणं गेल्यावर लाजून का होत नाही एका म्हाताऱ्यानं घाला. म्हणजे बोचरं झाल्यावर मग तरी आमच्या संप्रदाय ती, तर तुमच्या सप्त्याला पीक आलं. आणि असं जर तुम्ही ह्या 5 गोष्टी एकेकानं नाही केल्या तर 1, 2 आणि 3 या तिघाईच्या बोकांडीवर पैशाचे गठुडे टाकले आणि तुम्ही नुसते यशनी तुटलेले बैल कोणाच्या बिट्या खाला. विठाला विठाला गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे. गुण, पैसे खर्च द्या हो, जाऊ द्या पैसे, पण गुण यावा. गुण येणं म्हणजे पीक येणं. जमीन 300 एकर गव्हाला राशनच्या दुकानात पाहिलात नंबर. मोरंडी 300 एकर जमीन राशनच्या दुकानात थैली नाही टाक. सुंबळ्या कुठला, तुला लाज वाटायला पाहिजे 300 एकर जमीन मोरंडीची सांगायला, आणि राशन दुकान गरीबाच्या थोत्रातलं काढून घेतो. मूर्खपणाचं टोक आहे ना. 300 एकर जमीन असून जर गहू घरचे नसतील तर पीक नाही, पीक नाही. एवढा खर्च करून 5 लोक सुधरत नसतील तर पीक नाही. धिक्कार आहे जीवनाचा. विठाला विठाला. उद्धवाला घरी पाठिलं. मैत्रेय बाजूला बसलेले होते. मैत्रेय एक मोठं नाव आहे बरं का पुराणातलं. मैत्रेय फार मोठं नाव आहे. देवाच्या अंगठ्याला बाण लागला. मैत्रेय जवळ आले. हातातल्या झारीतलं पाणी तोंडात टाकत होते. झारीला हात लावली, मैत्रेयाला जवळ घेतलं. सांगितलं, राजा, हे राजा, नको पाणी पाजूस, आता थांबू शकत नाही. देवा, कोण तो भिल्ले, कोण तो व्याध आहे, कोण तो पारधी आहे. देवा, पाय कापल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमचा अंगठा फुटल्याच्या नंतर मरता. कधी कधी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमच्या अंगठ्याला बाण लागलाय. भगवान कृष्ण परमात्म्याने मैत्रेयाला कवटाळला आणि उकसाबुकशी रडत होते. मैत्रेया, या पवित्र भारत देशातल्या एका पतिव्रतेचा पलंगी अंगठ्यानं मोडणार रे. तिचं समाधान मातीत घातलं, तिचं समाधान घातलं. करता अंगठा पापी आहे, म्हणून या अंगठ्यातच माझा प्राण सामावलेला आहे. महाराज, कर्म चुकल्याच्या नंतर देवाला फेडावं लागते, म्हणून पहिलं कडवं. प्रारब्ध क्रिया रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कांच्या कृपा कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परितावी विनंती माझी पंढरीनाथा,
हे परिसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरी जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना अंती जे वासना जडून ठेली प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात ज्या ज्या जीवनातल्या गोष्टी होत असतात त्या तुमच्या कर्मानुसार होत असतात. कोणाच्याही डोक्यावर शंकेचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. जे जे काही घडत असेल मग ते चांगलं असेल ते वाईट असेल ते हित असेल ते निषेध असेल तुम्हाला मान्य असेल तुम्हाला मान्य नसेल हे सगळं जळू द्या. हे तुमच्या कर्मानुसार होत असतं इतकी मात्र खूनगाठ बांधून ठेवा. याचा गोड समतीत अर्थ हाच या अभंगाचा आहे. विठाला विठाला. त्याच्यात दोनच मुद्दे आहेत. एक तर तुम्ही ज्या ज्या चुका केल्या त्याचा पडसाद तुमच्यावर पडणार. प्रसाद नाही पडसाद. त्याचं तुम्हाला प्रायचित्त भोगावंच लागणार फेडावंच लागणार एक मुद्दा. आणि याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर शेवटचा मुद्दा आहे भजन.
हरीचे भजनी सावध राही. भजनाशिवाय काहीच होत नाही का? ह्या दोन गोष्टी तुम्ही मला आशीर्वाद द्या. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली तुमची जुनाट परंपरा, या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची या ज्ञानयज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम सौभाग्य. विठाला विठाला. वडखा ग्रामस्थ गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम सुद्धा. तुम्ही एवढी मोठी जुनाट परंपरा इथपर्यंत आणली, वैभवशाली एवढा मोठा सप्ताह करता. महाराज धर्माची पताका रोवली, नामचिंतन आणि अन्नदानाची अन्नपूर्णेचं अधिष्ठान परिपूर्ण असलेलं गोड सास तुम्ही सत्र भरवलं. तुम्हा वडखा नगरीतील जेवढी माणसं असतील, आबाल वृद्ध तरुण माय मावल्या, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि प्रणाम सुद्धा. गावातले महाराज हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज अजूभाऊला संपर्क करत होते आणि तो मला करत होता. कृष्णा भाऊ तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण वारकरी संप्रदायातला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य कमी वयामध्ये माझ्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे पकवाज आहे, मृदंग आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये या मृदंगाची साधना नामचिंतनामध्ये अभंगवाणीला तुम्ही गोडशी अशी देता. दोन्ही मृदंगाचार्यांना कोटी कोटी धन्यवाद. वा. गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय अतकरे गुरुजी आहेत, तथा या परिसराला लाभलेलं वैभव गायन क्षेत्रातलं दादा पाटील आहेत, गावातली महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण सदानंद महाराज आहेत आणि दादा पाटलांचे विद्यार्थी सगळे. हा, श्रीधर, मी त्यांच्याकडेच बोट केलं. तुम्ही विद्यार्थ्यात आलात नाही, सारी दादा पाटलांची लेकरं आहेत ना तुम्ही. त्यांनी घडवलंय तुम्हाला. आमचे सदानंद महाराज काय श्रीधर महाराज आहेत, बाजूचे दत्ता महाराज आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीम सोमनाथ भाऊंची, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराजांचं नाव शिवम महाराज, अर्जुन महाराज. वा. तुम्हा सर्वांना वारकऱ्यांना प्रणाम करतो. पंचकृषीतून अमूल्य वेळ खर्च करून धर्म कार्याकरता तुम्ही दिलाय, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मला असं वाटतं आजचं यजमान ज्यांच्याकडे श्री बबन नागोराव पाटील काकडे, बरोबर, माझी उपसरपंच बबनराव नागोराव पाटील काकडे, आजचं यजमानपद त्यांच्याकडे, आजची संत सेवा त्यांच्याकडे आहे. मला वाटतं आल्या आल्या स्वागत सुद्धा त्यांनीच केलं आपलं. वा. खूप फुलं टाकले हो तुम्ही. काय होतंय, मर्यादेपेक्षा जास्त केलं ना तुम्ही. अजून बी लक्षात ठेवा, कोण्या बैलाला जास्त मका टाकली की खातं कमी तर तुडीत जास्त. ते तुडीत जास्त. म्हणून कधी कधी तुमच्या या चांगुलपणानंच माणसं मस्तडायले, तितकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. मला आवडत नाही ती एवढी फुलं. मी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दारातला भिकारी, आपल्यावर एवढे फुलं नसावा. हा, कधी कधी आमचे सांगते 3 क्विंटल फुलं आणा, हा मूर्खपणाचा कळस आहे. विठाला विठाला. मोठ्या माणसांचं वाक्य सांगतो, वारकरी संप्रदायातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीचं वाक्य आहे की फारसा आपण खूपसा सन्मान लोकांकडून घेतला नाही पाहिजे, आपल्या पुण्याचा क्षय होत असतो. दादा पाटील. विठाला विठाला. अजूनही कोणी पंचकृषीतले प्रतिष्ठित नागरिक असते, त्यांना बसण्यासाठी जागा आहे बरं का. मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत, मला माफ करा. कोणी असतील तर येऊ शकता वरे. विठाला विठाला.
यजमानांनी खूप, मला असं वाटतंय मी सरळ बोलणारा माणूस आहे, तुमच्या जावायला पण तुम्ही इतके फुलं टाकले नसतील टाकले बरं का, मी खात्रीपूर्वक सांगतोय, नसतील टाकले. इतके तुम्ही बाळूला टाकले. तुम्ही माझा नाही आदर केला, वारकरी संप्रदायाचा केला, आणि निश्चित त्या संप्रदायाचा मी आदर करील इतकी मात्र खात्री देतो. विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा आदर एकाच गोष्टीनं ठेवायचा, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणायचं. हा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. विठाला विठाला. आणि निश्चित तुम्ही एवढी फुलं टाकले त्याबद्दल ह्या सर्व माऊल्यांना, कुमारिकेंना नर्मदा समजून तुम्हाला प्रणाम करेल. चला, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाही सुटत प्रारब्ध. मी असं सरळ सरळ 4-2 उदाहरणं सांगतो, कारण 9च्या नंतर माणसं जेवायचे दादा पाटील, त्याच्यामुळं एरवी 9 ते 11 कीर्तन असल्यावर जरा थोडं पुढे सरकलं तरी चालतंय, म्हणजे बांध फुटला तरी चालतंय, घरचाच आहे असं समजायचं. पण आजचा बांध असा समजायचं खतरनाक शेजाऱ्याचा आहे, ते रुमण्यानं हानीन. विठाला विठाला सातव्या अवतारामध्ये लगे बुद्ध्यावर येतो, फारसं काही अडचणीत हात घालीत नाही, विचू निघत असते. चालही गोड म्हणली बरं पोरांनी, फार सुंदर, कमी वयात. दुसऱ्या कीर्तनात तू दिस मला, असं मग सांगतो. विठाला विठाला कारण दादा पाटील जवळच्यालाच हाणावं लागत असते. शहाण्या सासून पुरीलाच शिवी द्यायची, तेव्हा सुन्नीट होत असते. विठाला विठाला. पंढरपुरातल्या मालकाला एका घरी जाण्यासाठी मारुतीरायानं लावलं. प्रभू तात्या मारुतीराय म्हणले, देवा तुम्हाला एका घरी जावं लागतं जिजा. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, हनुमंतराय त्या घरी जायचं कशाला? त्या बाईनं पलंगावर फुलं टाकून ठेवलेत. कैलास भाऊ पलंगावर फुलं टाकले, आणि फक्त 5 मिनिटं त्या पलंगावर बसा, आणि ती बाई काजू बदाम पिस्ता देईल, त्याच्यातले 2 खा, तुमचे पाय धुईल, तुमचं दर्शन घेईल, उठून जा. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. त्यांनी सांगितलं, पवन सुता हनुमंतराय मारुतीराय हे कसं बोलता तुम्ही? मी सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशाचे 2 ब्रीद आहेत, 3 ब्रीद. मेलं तरी हरकत नाही, खोटं बोलायचं नाही. एक जी पत्नी केली तिच्या व्यतिरिक्त जगातल्या स्त्रीला माय म्हणायचं 2, आणि शत्रूला पाठ दाखवायची नाही 3. बाकी काय असतील ते दुसऱ्या महाराजांना विचारा, मी काय गुत थोडं घेतलं सगळं सांगायला. आणि सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आमच्या संस्कृतीमध्ये, पाणी ग्रहण केल्याच्या नंतर दुसऱ्या स्त्रीला माय आणि बहीण किंवा लेक म्हणून बघायचंय. हा आमचा पुरुषार्थ. आमचे कोरडे महाराज सुद्धा. महाराज तुमचं नाव माझ्या लक्षात? रामेश्वर महाराज. प्रणाम प्रणाम तुम्हाला सुद्धा. आणि नियम आहे आमच्या संस्कृतीचा. मारुतीरायानं सांगितलं, प्रभू तिच्या कृपेनं तुम्ही वाचलात, तिच्या कृपेनं वाचलात. तिनं तिच्या नवऱ्याचं मरण सांगितलं. मुरमी तात्या मरण सांगितलं, मरण सांगितलं, मरण मरण मरण. तिचं नाव आहे चंद्रसेना. महाराज काही नायिकेपैकी एक चंद्रसेना नायिका होती. नायिका होती. तुम्ही याच्यातल्या म्हणता ना सिनेमातल्या, त्या नाही, पुराणातली. महाराज जगाच्या पाठीवर सूर्याला चुटकी वाजणारी एकच बाई. हे भास्करा, चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची लायकी नाही कोणाची. बसा महाराज, यावर या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं कुंकू पुसायची ताकद कोणात नाही. वेलास भाऊ इतकी चुटकी वाजली सूर्याला सूर्याला सूर्याला. बसा बसा, पटकन बसायचं. आता कसं होतं, शेवटच्या मंगलाष्टक आलं की देवबापाचं पण इचकत. विठाला विठाला विठ्ठला हा विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मालकासाठी अमृत जिंकणारी बाई नवऱ्यासाठी. हो,
ती नवऱ्याला उपाशी ठेवून महाराजाच्या पायावर दूध टाकणारी बाई नव्हती. हो, नवऱ्याला तसंच उपाशी पाठीलं, महाराजाचे पाय दुधांदो आली. वा वा वा, तुला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबा पण म्हणीन मला येईल नाही खाच. ऐका माझ्या माईंनो, कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत सकाळी स्नान झालं की नवऱ्याचं एकदा दर्शन घेत जा. जगातल्या कोण्याही भंगिऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. एका बाईनं सांगितलं, माझे मालक सकाळी स्नान केल्यावर चांगले असतात पण दिवसभर वाईट वागतात. बाय हाय गिरगावच्या बाळ्याचं, एक न एक दिवस तुझ्या दर्शनाची ताकद निर्माण होईल आणि त्या हरामखोराची गोडशी बुद्धी जागी होईल आणि त्याच्या लक्षात येईल, मी राक्षसासारखं वागलो पण माझी गाय मात्र पवित्र, माझी पत्नी मात्र पवित्र गायीसारखी वागती. एक दिवस त्याच्या मनात परिवर्तन होईल. ती तुमच्या दर्शनाची ताकद आहे. घेत जा दर्शन, घेत जा. काय होत नसते भंगिऱ्याच्या पाया पडायच्या नंतर. उदाहरणार्थ माझे पाय मी धुवू दिले नाही का यजमान, धुवू दिले नाही त्यांना पाय. आपली लायकी नाही दादा पाटील, लायकी नाही गुरुजी आपली पाय धुवायची, लायकी नाही. काय होणार आहे तुमचे माझे पाय धुतल्याने? मी रोज 2 गावचं खातो. तुमचे गहू हरपून जातील. काही नसतंय. पाय मालकाचे धुवा. पाणी ज्ञानोबरायांच्या समाधीवर टाका, तुकोबरायांच्या पायावर टाका. कधी कधी पैठणच्या मालकाकडे जा, घ्या अभिषेकाची सेवा, टाका त्या समाधीवर पाणी. जा पंढरपूरला, घाला विटेवरच्या मालकाच्या गळ्यात तुळशीच्या मंजुळाची माळ. सगळी संकट मातीत जातील, सगळी संकट. कीर्तन करतो म्हणजे फार मोठा महाराज आहे. क्वालिटीची मशीन लावा बरं त्याच्या छातीला, मशीन भोगा होईल, तिचे वायर भ्रष्ट होतील. कारण कीर्तनकार तितका पुण्यवान पाहिजे की त्याचे पाय पवित्र असले पाहिजे आणि पाय त्या कीर्तनकाराचे पवित्र आहेत ज्याचं आचरण शुद्ध आहे. तो विठाला विठाला बाईनं नवरा मरू नये याच्या करता अमृताचा कुंभ ठेवला आणि पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला तिचाच नवरा मारायला पेटलाय. मारुती रायनं प्रणाम केला. महाराज पतिव्रता स्त्री आहे. या देशामध्ये नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईला महाराज मानतील नवल नाही, पंढरपुरातला वाकतुई. तिची देवा तिची देवा वरी सत्ता तिची देवा